तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी राम गायकवाड. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत हेक्टरी 5,000 रुपये देण्याबाबत सरकारने घोषित केले आहे. या संबंधात आपल्याला हा नवीन जी आर पाहायला मिळत आहे. यामध्ये आपल्याला कशा प्रकारे आपल्याला हमीपत्र द्यायचे आहे, म्हणजे आपल्याला सोयाबीन व कापूस पिकासाठी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळवण्याबाबत आपल्याला हमीपत्र द्यायचे आहे. ते हमीपत्र आपल्याला कशा प्रकारे लिहायचे आहे व कोणापाशी जमा करायचे आहे, याची सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर सर्वात आधी येथे आपण पाहू शकता सन 2023च्या हंगामात खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत हा जी आर आलेला आहे. तर इथे आपण पाहू शकता सन 8 ऑगस्ट 2024चा हा जी आर आहे. तर जी आर कशा प्रकारे हा आपण पाहू शकतो. उपरोक्त विषयाबाबत संदर्भात शासन निर्णयात राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणीवरील नोंदीत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्याच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण डीबीटी माध्यमातून होणार आहे. त्या अनुषंगाने अनुज्ञेय अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधार संबंधी माहितीचा वापर करण्याबाबत त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या संमतीपत्राचा नमुना तसेच सामायिक खातेदारांच्या बाबतीत एकाच खातेदारास अर्थसहाय्य वितरित करण्याच्या अनुषंगाने घ्यावयाचा ना हरकत प्रमाणपत्राचा नमुना सोबत जोडून पाठवण्यात येत आहे. तर अशा प्रकारे हा जी आर आहे. तर येथे आपण संमतीपत्र ही पाहू शकता. संमतीपत्र अशा प्रकारे आहे की सन 2023च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदित कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या व कृषी विभागाच्या अन्य योजनांतर्गत अनुदान सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता मी खाली सही करणार या संमतीपत्राद्वारे माझ्या आधार क्रमांकाचा वापर करून त्या आधारे बायोमेट्रिक आणि संप्रणालीद्वारे प्राप्त वैधतेसह मला मिळवायच्या लाभासाठी आधार अधिनियम 2016 अनुसार संमती देत आहे. माझ्या आधार संबंधी माहितीचा वापर केवळ माझी ओळख पटविण्यासाठी करण्यात येणार असून ही माहिती इतर कोणत्याही अन्य कारणासाठी वापरली जाणार नाही अशी खात्री बाळगतो. तर अशा प्रकारे हा आपल्याला संमतीपत्र पाहायला मिळेल. हे संमतीपत्र आपल्याला प्रिंट करून घ्यायचे आहे व आपली सर्व माहिती भरायची आहे. तर सर्वप्रथम येथे आपल्याला आपल्या जिल्ह्याचे नाव टाकून घ्यायचे आहे. जिल्ह्याचे नाव टाकून झाल्यानंतर इथे आपल्या तालुक्याचे नाव व गावाचे नाव टाकून घ्यायचे आहे व शेतकऱ्यांचे संपूर्ण नाव आधार कार्ड अनुसार जसे आधार कार्डवर असेल तसे मराठी व इंग्लिश मध्येही टाकून घ्यायचे आहे. तर शेतकऱ्याचे पहिले नाव, मधले नाव म्हणजे वडिलांचे नाव व आडनाव इथे टाकून घ्यायचे आहे व खाली दिलेले शेतकऱ्यांचे इंग्लिशमध्ये नाव टाकून घ्यायचे आहे म्हणजे इंग्रजीमध्ये. व इथे आपला आधार क्रमांक जो असेल आधार क्रमांक येथे टाकून घ्यायचा आहे व शेतकऱ्यांचा जो मोबाईल नंबर असेल तो इथे टाकून घ्यायचा आहे व अर्ज भरलेला दिनांक इथे टाकायचा आहे व नंतर शेतकऱ्याचं म्हणजे अर्जदाराचे नाव व सही इथे करायची आहे. अशा प्रकारे आपण हा फॉर्म भरू शकता व नंतर येथे ज्यांचे सामायिक खाते असेल त्यांच्यासाठी सामायिक खातेदार ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे कशा प्रकारे आहे हे डाउनलोड म्हणजे याची प्रिंट करून घ्यायची व याबाबत आपण जाणून घेऊया. सन 2023च्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद झालेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेत आम्हाला लाभ घ्यावयाचा आहे. आम्ही येथे जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे, नंतर तालुका, नंतर गाव व ज्यांचं सामायिक खाते आहे त्यांचा क्रमांक अशा भरून पूर्ण घ्यायचे आहे. आम्हाला अनुज्ञेय असणाऱ्या लाभाची रक्कम ही आम्ही सर्वसंमतीने आमच्यातील सह हिस्सेदार असलेल्या खालील खातेदारांच्या यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा
करण्यासाठी संमती देत आहोत अशा प्रकारे लिहायचे आहे. व ज्याच्या म्हणजे ज्या खातेदाराच्या नावावरती आपल्याला हे अनुदान मिळवायचे आहे त्याचे इथे आपण पाहू शकता, इथे नाव टाकायचे आहे. मराठीमध्ये नाव टाकून घेतल्यानंतर इथे इंग्लिशमध्येही नाव टाकायचे आहे व खातेदाराचा जो आधार क्रमांक आहे तो इथे टाकायचा आहे व खातेदाराचा मोबाईल नंबर इथे खाली टाकायचा आहे. व अशा प्रकारे आपल्याला फॉर्म भरायचा आहे व ज्या सामायिक क्षेत्रामध्ये किती खातेदार असतील, 1, 2, 3, 4 काय खातेदार असतील त्यांची सर्वांची इथे नावं घ्यायची आहेत लिहून. व नावं घेऊन झाल्यानंतर येथे समोरासमोर त्यांच्या नावापुढे त्यांची सही घ्यायची आहे म्हणजे संमती दिल्याबाबत. अशा प्रकारे आपण हा फॉर्म भरू शकता व हा फॉर्म आपल्या संबंधित कृषी अधिकाऱ्याकडे म्हणजे कृषी सहाय्यकाकडे आपल्याला हा फॉर्म जमा करायचा आहे. तर अशा प्रकारे आपण हा फॉर्म जमाही करू शकता. तर अशाच नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.